येळकोट येळकोट जय मल्हार. जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी. लाखो भाविकांनी घेतले कुलदैवताचे दर्शन. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त प्रचंड गर्दी केली होती. सुमारे 3 लाखाहून अधिक भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. 1.5 वर्षानंतर जेजुरीत सोमवती यात्रा भरत असल्याने भाविकांची गर्दी झाली होती. काल रविवारी दुपारी 12:20 अमावस्या सुरू झाली होती. ती आज सोमवारी सकाळी 8:24 सोमवती अमावस्येचा पर्व काळ असल्यामुळे ग्रामस्थांनी रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजता पालखी सोहळा कहरा स्नानासाठी काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रात्री 2 वाजता मानकरी पेशवे यांच्या इशारतीत सोहळ्याने कहरा नदीकडे प्रस्थान ठेवले. पालखीचे खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थांनी सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हारच्या जयघोषात पालखी उचलली. यावेळी उपस्थित भाविकांनी भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण केली. देवाचा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीत पालखी मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत बालदारीत नेण्यात आली. या ठिकाणी देवाचे पुजारी उपाध्ये यांनी कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांताच्या उत्सवमूर्ती विधिवत बालदरीत आणल्या. त्या ठिकाणी उत्सवमूर्तींना पालखीत स्थानापन्न करण्यात आले. यानंतर देवाचा पालखी सोहळा करेकडे निघाला. मुख्य प्रवेशद्वारातून सोहळ्याने गडकोटाबाहेर प्रस्थान ठेवले. नंदी चौकातून सोहळा चिंचबागेतील होळकर ट्रस्टच्या गौतमेश्वर मंदिरात आला. या ठिकाणी होळकरांचा मान स्वीकारून सोहळा जनाई मंदिर चौक, शहरातील मुख्य शिवाजी महाराज चौक मार्गे शहराबाहेर कोथळे मार्गावरून करेकडे निघाला. सकाळी 7 वाजता सोहळा कहरा नदीवरील रंभाई शिंपीन स्नानघाटावर पोहोचला. येथे उत्सवमूर्तींना विधिवत कहरा स्नान घालण्यात आले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. 1.5 वर्षांनी आलेली सोमवती यात्रा अधिक महिन्यातील अमावस्या यामुळे भाविकांनी रविवारपासून जेजुरीत मुक्कामी गर्दी केलेली होती. संपूर्ण रात्रभर जेजुरी नगरीत कुळधर्म कुलाचाराचे धार्मिक विधी सुरू होते. संपूर्ण शहर पिवळ्या जर्द भंडाऱ्याने नाहून निघाल्याने सोन्याच्या जेजुरीचा प्रत्यय येत होता. उत्सव काळात मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट विश्वास पानसे, विश्वस्त मंगेश गोने, ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, डॉक्टर राजेंद्र खेडेकर, पोपट खोमने, अभिजित देवकाते, अनिल सौदंडे, व्यवस्थापक आशिष बाटे आदींनी सोहळा आणि आलेल्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून जातीने लक्ष घालून नियोजन केले होते. जेजुरी पोलिसांनी ही चोख बंदोबस्त ठेवला होता. आज 1.5 वर्षानंतर सोमवती अमावस्या आलेली आहे आणि दूरदर्शन योग म्हणजे अधिक महिन्यात सोमवती अमावस्या आलेली आहे आणि अतिशय भक्तिभावाने उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि सर्व भाविक भक्तांच्या उत्साहामध्ये आज सोमवती अमावस्या साजरी होत आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. सर्व भाविक भक्तांना सप्रेम जय मल्हार. आज सोमवती अमावस्येनिमित्त खूपच महत्त्वाचा उत्सव देव कहरा नदीला गेलेले आहेत स्नानला रात्री 2 वाजता. आता या ठिकाणी देव संस्थांतर्फे बरेच उपक्रम करण्यात आले. भाविक भक्तांना योग्य ती दर्शन करण्यासाठी योग्य ती हे सोय करण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याप्रमाणे ही सोमवती अमावस्या पहिल्यांदाच अधिक मासात आलेली आहे आणि रात्रीच्या वेळेस आलेली आहे. रात्री 2 वाजता शेडा पालखीचा दिलेला आहे. तर त्या निमित्ताने देव संस्थांतर्फे भरपूर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई, आतिषबाजी फारच मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड प्रमाणात मोठा उत्साह आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. तरी सर्वांना सप्रेम जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.